रोजची सगळी कामं आवरलेली आहेत. जेवण खाणे झालेलं आहे. आता मला बनवायचं इडलीचं बेटर. त्यासाठी तांदूळ, उडीद डाळ, मेथीदाणा सगळं रात्रीच भिजत ठेवलेलं होतं आणि ग्लासभर मुरमुरे आत्ता पाण्यात टाकले. अगदी 5 मिनिटात भिजून तयार झालेले आहेत. सगळे जिन्नस स्वच्छ धुवून मी एकत्र करून घेतलं. मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. सगळं मिश्रण वाटून झालं. पसरट सोड्याच्या भांड्यामध्ये आपल्याला सगळं मिश्रण घालून ठेवायचं आहे. अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकून झाकून ठेवलं. आता सकाळी बघूया याची हालचाल. तर सकाळची वेळ आहे. बघू शकता रात्रभरामध्ये बेटर छान व्यवस्थित फुललेलं आहे. याचं इडली बनवा, आप्पे बनवा, डोसे बनवा, परफेक्टच बनणार. अगोदर बनवू ताज्या नारळाची चटणी. त्यासाठी मी सगळी सामग्री घेतलेली आहे. छोटं मिक्सरचं भांडं घेतलं. यामध्ये सगळी सामग्री घातली. थोडंसं पाणी टाकून आपल्याला ही चटणी एकदम बारीक वाटून घ्यायची आहे. आता देऊया मेन तडका. त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल, मोहरी, जिरं, कोथिंबीर, नंतर सुक्या मिरच्या टाकलेले आहेत. आणि तडका आपल्याला चटणी टाकायचा आहे. मस्त अशी चटणी बनवून तयार झालेली आहे. आता इडली बनवायला घेऊ. त्यामध्ये अगोदर पाणी घालून ठेवलं. पाण्याला उकळी येत होती तोपर्यंत प्लेटाला छान तेल लावून घेतलं. बेटर फिल्ड केलेलं आहे आणि एक एक प्लेट यामध्ये ठेवलेले आहेत. तर 15 मिनिटाच्या नंतर खोलून बघितलं. हे व्यवस्थित